आमदार दिलीप बोरसे यांच्या विक्रमी विजयानंतर आता सटाणा नगर परिषदेत भाजपचे मिशन. गिरीश महाजन यांची मोठी घोषणा. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सटाणा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या संवाद मेळाव्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे हितगुज साधत भाजप उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपचे आमदार दिलीप बोरसे यांनी 1,29,000 मतांनी विक्रमी विजय मिळवून महाराष्ट्रात नवा विक्रम प्रस्थापित केला होता. हाच उत्साह कायम ठेवून सटाणा शहराचा विकास करण्यासाठी नगर परिषद निवडणुकीत भाजपाला संधी देण्याचे आवाहन महाजन यांनी केले. गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात आमदार दिलीप बोरसे यांच्या विक्रमी विजयाबद्दल सटाणा मतदारसंघातील जनतेचे आभार मानले. ते म्हणाले, राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम आमदार बोरसे यांनी केला आहे. आता याच ताकदीने आणि विश्वासाने सटाणा शहराचे राहिलेले विकास कामे पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याला कंबर कसावी लागेल. महाजन यांनी थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार योगिता सुनील मोरे आणि सर्व नगरसेवक उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. सटाणा शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी भाजपला सत्ता देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उमेदवारांशी हितगुज कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य. निवडणुकीच्या रणधुमाळीत जलसंपदा मंत्री महाजन सटाणा शहरात दाखल झाले. त्यांनी सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. महाजन यांच्या या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य आणि उत्साह संचारला. त्यांनी जोमाने कामाला लागा आणि भाजपला निवडून द्या असे आवाहन करत विजयाचा विश्वास व्यक्त केला. विकास कामांवर भर संवाद मिळाल्यानंतर गिरीश भाऊ महाजन यांनी स्थानिक पत्रकारांशी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सटाणा शहरासाठी भाजपचा असलेला विकास आराखडा आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने उचललेले पावले यावर भर दिला. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी दीपक गायकवाडसह देवेंद्र पवार, सटाणा. सटाणा नगरपरिषद निवडणूक 2 तारखेला होते. त्यासाठी सर्वांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करावं हे आवाहन करण्याला मी या ठिकाणी आलेलो आहे. खरं म्हणजे इथले आमदार जे आहेत ते विक्रमी मतांनी म्हणजे सगळ्या 17 उमेदवारांचे डिफॉल्ट जमा करून गेल्या वर्षी एका वर्षापूर्वी या ठिकाणी विधानसभेत विजय झालेले आहेत. त्यामुळे हा जो मतदारसंघ आहे, हा जो तालुका आहे, विधानसभा मतदारक्षेत्र हा सर्व भाजपचा बालेकिल्ला आहे. महाराष्ट्रामध्ये सगळे रेकॉर्ड मतदारांचे यांनी तोडलेले आहेत. म्हणून याही वेळेला मी आवाहन केलं आहे सर्वांना की विधानसभेत ज्याप्रमाणे आपण रेकॉर्ड तोडलेलं आहे, रेकॉर्ड बनवलेलं आहे, तसंच रेकॉर्ड आता या नगरपरिषद निवडणुकीमध्ये सुद्धा करावं. सर्व 24 उमेदवार आमचे नगरतेसुद्धा आमच्या योगिताताई मोरे यांना सुद्धा बहुमताने निवडून द्यावं आणि पुन्हा आपली सेवा करण्याची संधी द्यावी. जे जे आपले काही कामं असतील, शहरातले असतील, काय कुठले कामं असतील, तशी ती पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत म्हणजे मोदीजी आहेत, देवेंद्रजी आहेत, सगळे मंत्री आहेत, आम्ही आहोत, सरकार आपलंच आहे. त्यामुळे कोणाचे भूलथापांना बळी पडू नका. मी पक्षाचा पाईक आहे. कोणी ते सांगतं किंवा गिरीश भाऊने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे ते आम्हाला सहकार्य करतात, ते सपशेल खोटं आहे. म्हणजे मी पक्ष असला तर पक्षाच्या पुढे माझ्यापुढे कोणीही चालत नाही. जुने संबंध असतील, कार्यकर्ते असतील, पण पक्ष म्हणजे पक्ष. आणि म्हणून सगळ्यांनी कमळाच्या फुलाचं बटन दाबून आमच्या सर्व या कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना, नगरपक्षाला निवडून द्यावं एवढीच आपल्याला विनंती.